हुंडू हरिबा दळवी, मला सर्वजण नाना दळवी म्हणूनच ओळखतात. मी दानवे गावचा माजी सरपंच आहे आणि सातत्यानं आम्ही जयशंपूरमध्येच सातत्यानं राहायला असतो. आणि ह्या जयशंपूर नगरपालिकेची जी निवडणूक लागलेली आहे ती खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ती सत्ता परिवर्तनाची निवडणूक आहे. आणि यामध्ये जे आमचे उमेदवार आहेत म्हणजे जन हे विकास आघाडी, परत आपले संघर्ष आघाडी, या संघर्ष आघाडीचे उमेदवार जे आहेत ते अत्यंत म्हणजे कष्टाळू आहेत, काम करणारी मंडळी आहेत. आणि ह्या मंडळींना जर आपण निवडून दिलो तर निश्चितपणानं ह्या जयशंपूर नगरीचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही आहे. आता हे जे नगराध्यक्षपदासाठी जे उमेदवार राहिलेले आहेत ते सुदर्शन कदम खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अत्यंत गरीबातला गरीब माणूस आहे आणि समाजाची आवड, समाजसेवेची आवड असणारा मनुष्य आहे. आणि याचा विजय खऱ्या अर्थानं निश्चित होणारच आहे. यामध्ये तीळमात्र शंका बाळगण्याचं कारण नाही आहे. कारण या माणसाच्या पाठीमागं आज या ठिकाणी गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे, त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचे नेते आपले राजू शेट्टी साहेब माजी खासदार, आणि आपल्या सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा गणपतराव दादा पाटील यांचा आशीर्वाद या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोलाचं सहकार्य आणि त्यांच्या माध्यमातून या जयशंपूर नगरीचा निश्चितपणाने विकास होणार आहे. आणि या मंडळींनी या दोन आघाड्याच्या माध्यमातून जे उमेदवार उभा केलेले आहेत त्यांचा विजय निश्चितपणानं ठरलेला आहे. गोरगरीब जनतेशी नाळ जोडणारी माणसं ही माणसं आहेत आणि यांच्या पाठीशी जयशंपूर नगरीची हे जे मतदार आहेत, जयशंपूर नगरीची ही माणसं आहेत, ही निश्चितपणाने या माणसांच्या पाठीमागं उभे राहिलेले आहेत. आणि त्याचमुळं मी या ठिकाणी अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करतो की ह्या मंडळींचा विजय हा निश्चित ठरलेला आहे. आणि कदाचित ही काळ्या दगडावरची रेघ म्हणलं तरी ती वावगी ठरणार नाही असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.